विविध मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे। स्वतः शरद पवारांच्या आंदोलनाला उपस्थिती तर आमदार रोहित पवार हे देखील कालपासून शिक्षकांच्या सोबत आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन, पवारांची भूमिका। ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन देऊ नका। 1000-1200 कोटी लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही, 1100 त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो। लवकरात लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून या 1 दिवसाच्या आतच हे करावं। जे काही मूलभूत सुविधा असतात, जसं की शाळेला जायला रस्ता, आज अनेक शिक्षक जेव्हा सरकारकडनं पैसा येत नाही, नाहीतर संस्थेकडनं पैसा तिथं दिला जात नाही, हे स्वतःच्या पगार, एक तर पगार त्यांना 10-20 हजार, काही लोकांना 30 हजार, त्यातून पैसा काढतात आणि तिथं तो खर्च करतात। मुलं जेव्हा बोटीली जातात, नाहीतर कुठेतरी ट्यूबमध्ये जातात, त्याच्यात ह्यांना भीती असते। म्हणजे अशा वातावरणामध्ये पुढची पिढी घडवण्यासाठी हे प्रामाणिक प्रयत्न करतात। मागणीसुद्धा प्रामाणिक आहे, त्यामुळे सरकारने प्रामाणिकपणा दाखवत यांच्या मागण्या आजच्या आज मान्य केल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। जे काही शिक्षक बंधू भगिनींचं आंदोलन चालू आहे, मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्या संदर्भातला चर्चा करून निर्णय केला जाईल। एक पवार आणि दूसरा वार, दोनों का वार कर देंगे इनको आर पार। जी सत्तेमध्ये येण्यासाठी जो खोटारडेपणा केला, अनेकांची फसवणूक केली। खरं तर उद्या गुरुपौर्णिमा, गुरुर्देव गुरुर ब्रह्मा, आम्ही मानतो गुरुला ब्रह्माच्या स्थानी मानतो आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं पाप या महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। या गुरुचा शाप यांना लागेल आणि यांना त्याचे पाप भोगावं लागेल। मी तुमच्या हक्कामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा हिसका दाखवण्यासाठी तुम्ही आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।